मतदारसंघातून कोंबड्या पण काढल्या असत्या आपण त्यांच्या. जाऊ दे, मी त्यांच्यावर जास्ती लक्ष नाही देत, कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. कचऱ्याचं विलगीकरण करतो आपण, कधी लक्ष देत नाही. माझ्यामुळे का राडा झाला? अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावारूपाला आली, हे त्याला काय माहित? शेंबडा होता तेव्हा. त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो? तेव्हा सुरुवातीला नव्हते ते. उद्धवचं राहण्यासाठी दिसते. कुणी सांगतं वाऱ्याचा वेग होता, आणखी काय करायचं. जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले, त्यांच्या हस्ते आंदोलन झालं. आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचलेला आहे. कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना हे देखील माहिती आहे की हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे, हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठेच नको, भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे, पवारसाहेबांचा विरोध असला पाहिजे. ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? मग पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही.